शेपा लावाय आणली, गवारी भेंडी उचकिली, हरभरा डाळ उचकिली, मुगा डाळ उचकिली. काय सांगाल की रात्री किती वाजता चोर आलते आणि काय केलं नेमकं त्यांनी? 1:30 वाजता आली हं. रात्री. हा बरं का तुम्ही हरभरा डाळीचा डबा उचकिला. हा तुम्ही कुठल्या घरात झोपला होता? पलीकडल्या घरात झोप. बरोबर. काय काय आपलं काय चोरी वगैरे काय झाली का? झाले ना, पैसे गेले ना. हा किती पैसे होते आपल्याकडे? 4-5 हजार गेले की. बरं बरं. हा, आणि अजून दुसरं काय? बेसन पिठा डबा उचकिला, खराचा डबा उचकिला, हरभरा डाळ उचकिली, मुगा डाळ उचकिली. बरं. हा, बरेच सगळ्या वस्तू सगळे उचकू ठेवलं. चिप्स, कुरवडी सगळं मोकळं केले. अहो ते भंडारीची पिशवी सुद्धा उचकेली. हा, सोनं पैसे पिणं गेले. काय गेलंय का? हा? सोनं पिणं काय? सोनं गेलंच की. ठीक. ओके. नमस्कार. काय सांगू शकाल? सध्या पाटोद तालुक्यात चोरांचा सुसराट चालू आहे. तरी आपल्याही गावामध्ये काही ठिकाणी चोरांनी चोरी केलेली आहे. याबद्दल आपलं थोडक्यात मत मांडा. पाटोदा तालुक्यात धनगर रोड आणि पाचेगाव या ठिकाणी चोरी झालेली. पाचेगावमध्ये रात्री 1-1:30च्या दरम्यान चोर आले. 5-6 घरं फोडले. त्यांनी काय सापडलं असेल नसेल ते घेऊन गेले. पैशाची सोन्याची चोरी झाली. तरी ग्रामपंचायतच्या वतीने मी पोलीस स्टेशनला पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की पोलीस प्रशासनाने आमच्या गावात गस्त घालावी आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी पूर्ण ग्रामपंचायत सामान्य जनता त्यांना सहकार्य केले.